चला सुरुवात करूया स्पेशल रिपोर्टने। चर्चेतली बातमी अशी आजच्या दिवसभरातली बघा की शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा इथं अजित पवार यांचा शेतकरी मेळावा पार पडला। बरं, मांडवगण फराटा इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जेसीबी मधून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं आणि यानंतर शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंच्या होम पिचवर अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली आहे। खरं त्यांचा राजकारण हा पिंडच नाही। 10 वेळा आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुमच्या पक्षात या हे निरोप पाठवण्याचं नेमकं कारण काय दिसतंय राजबंडाकडे, आणि ते आपण जे तो बटन दाबतो त्याच्यात आमच्याही चुका आहे। पहिल्याच टर्ममध्ये तब्बल 3 वेळा संसद रत्न पुरस्कार आम्हाला मिळालेला। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खासदार अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय। अजित पवारांनी कोल्हेंवर घणाघाती टीका केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवारांनी कर्जतच्या पक्ष कार्यकर्ता शिबिरात बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या लोकसभेच्या जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं। त्यामुळे यंदा शिरूर लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हेंसमोर अजित पवारांच्या पक्षाचं आव्हान असणार आहे। कोल्हे अभिनेते असल्यामुळे त्यांनी मतदारसंघातील विकासाची कामं केली नसल्याचा आरोप अजित पवारांनी केला, तर कोल्हेंनीही अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। 2 वर्ष झाली आणि नंतर ते मला म्हणायला लागले की दादा मला राजीनामा द्यायचा। म्हणलं राव, जनतेने 5 वर्ष निवडून दिलं, 2 वर्षातच राजीनामा द्यायचा? लोक जोड्याने मारतील राव आपल्याला, असं करू नका। ते म्हणले मी सेलिब्रिटी आहे, या लोकांना वाटतं रोज मी तिकडं मतदारसंघात यावं, कसं शक्य आहे, मला माझी मालिका असते। खरं त्यांचा राजकारण हा पिंडच नाहीये। नम्रतापूर्वक एक गोष्ट दादांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आपण ज्या सर्वांची उदाहरणं दिली यातील एकाही सेलिब्रिटी झालेल्या खासदाराला संसद रत्न पुरस्कार मिळाल्याचं माझ्या ऐकिवात नाही। आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आशीर्वादानं त्यांचे प्रश्न हिरिरीनं मांडत असताना पहिल्याच टर्ममध्ये तब्बल 3 वेळा संसद रत्न पुरस्कार आम्हाला मिळाले। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर बहुतेक आमदारांनी अजित पवार गटाची वाट धरली, मात्र अमोल कोल्हेंनी शरद पवारांची साथ सोडली नाही। महाविकास आघाडीकडून शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हेंची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते। तसंच कोल्हेंनी आपला प्रचारही सुरू केलाय, तर इकडे अजित पवारांनी शिरूर लोकसभेवर लक्ष केंद्रित केलंय। त्यामुळे आता अजित पवार विरुद्ध कोल्हे असा सामना रंगलाय। चांगला दिसायला पिळबिळ मशावर मारला की काय दिसतंय राजबंडागडी, आणि ते आपण देतो बटन दाबतो त्याच्यात आमच्याही चुका आहे। शिवजयंतीला मला भेटले 19 तारखेला, म्हणलं का हो डॉक्टर, मागं तर म्हणायचं राजीनामा द्यायचा ना, आता परत दंड ठोपटले? नाही म्हणले दादा, जरा वाटायला लागलं, परत उभं राहा। जर असा उमेदवार देणं ही चूक असेल तर मग 10 वेळा आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुमच्या पक्षात या हे निरोप पाठवण्याचं नेमकं कारण काय? मला जी आदरणीय पवारसाहेबांनी संधी दिली त्या संधीप्रती प्रामाणिक राहण्याचा मी प्रयत्न केलाय। गेल्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटलांमध्ये लढत झाली होती। त्या लढतीत कोल्हेंनी विजय मिळवला होता, पण आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं राजकीय समीकरण बदललंय। अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत फूट पडली आहे, तर शिवसेनेचे 2 पक्ष झाले आहेत। एकीकडे अजित पवारांनी शिरूर लोकसभेसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे, तर महायुतीत शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटीलही शिरूरमधून इच्छुक आहेत। मात्र अजित पवारांनी आधीच या मतदारसंघातून उमेदवार देण्याचं जाहीर केल्यामुळे आढळरावांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। दरम्यान आढळराव पाटलांनी दिलीप वळसे पाटलांपाठोपाठ अजित पवारांची भेट घेतली, त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आढळरावांच्या उमेदवारीची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।